इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यातील तमाम क्रिकेट रसिकांनी अग्रमानांकित ठरलेली लाखोंच्या बक्षिसांची लयलूट करणाऱ्या स्वर्गीय जगन्नाथ स्मृतिचषक क्रिकेट सामन्यांचे आयोजन यंदा देखील करण्यात आले आहे। 2 ते 10 फेब्रुवारी या काळात बदलापूर पश्चिम सोनिवली येथील जगन्नाथ क्रीडा संकुल येथे हे क्रिकेट सामने पार पडणार असल्याची माहिती आयोजक मयूर पिसेकर व प्रतीक पिसेकर यांनी सांगितली असून या स्पर्धेत ठाणे, मुंबई, रायगड परिसरातील एकूण 80 संघ सामील होणार असून प्रत्येकी 5 ओव्हरच्या मॅचेस होणार आहेत। पहिले बक्षीस 2,11,111 रुपये असे असून इतर अनेक बक्षिसे व मुख्य म्हणजे स्पर्धेत मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या विजेत्याला दुचाकी देण्यात येणार आहे। या स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे ठाणे, रायगड जिल्ह्यातील गाजलेले क्रिकेटवीर यांची ठाणे विरुद्ध रायगड अशी उत्कंठा वाढवणारी मॅच सुद्धा खेळवली जाणार आहे। महत्त्वाचं म्हणजे BCCIच्या धर्तीवर अगदी राष्ट्रीय स्तरावर या सामन्यांसाठी गवत असलेली पिच व संपूर्ण स्टेडियम उभारण्यात आलेले असून जवळपास 500च्या वर क्रिकेट रसिक या सामन्यांचा आनंद घेऊ शकणार आहेत। मयूर ग्रुप गेल्या 7 वर्षांपासून भव्य स्तरावर ही स्पर्धा आयोजित करत असून यंदा देखील त्याच दिमाखात ही स्पर्धा पार पडणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। वर्षाचं हे 6वं वर्ष असेल। ॲक्च्युली 2018 पासून आम्ही जगन्नाथ स्मृतिचषक ही टूर्नामेंट अरेंज करतोय मयूर ग्रुपच्या माध्यमातून। तर 2018ला इथे साधं मातीचं ग्राउंड होतं। त्याच्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये एक संकल्पना रूढ झाली का ग्रास लेवलचं आपण ग्राउंड करू शकतो का। आणि कसं आहे, आता तुम्ही बघताय बदलापूरला एवढी डेव्हलपमेंट होते पण कुठेतरी स्पोर्ट्सची ग्राउंडची कमतरता होती, ती भरून काढण्याचा प्रयत्न केला। आणि ह्या वर्षी जर तुम्हाला सांगायचं झालं तर आनंद होतोय। तर आता आपण हायमास जे नाईट क्रिकेटची जी एक रिक्वायरमेंट होती तर ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय। आणि हे 6वं वर्ष जरी असलं तरी त्याच्या आधी पण आम्ही 2004 पासून छोट्या मोठ्या क्रिकेटच्या मॅच अरेंज करतोय। मुंबईपासून ठाणे, रायगड, पालघर असे 1 गाव 11 असे ग्रामीणचे 80 संघ ह्या खेळपट्टीवर खेळणार आहेत। आणि खरं तर टेनिस क्रिकेट म्हणजे थोडासा कुठेतरी गावठी लोगो लागलेला आहे टेनिस क्रिकेटला, तर तो पुसण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। आणि खऱ्या अर्थाने इथे 80 टीम खेळणार आहेत पण अजून 20 ते 30 टीम आमच्या इथे वेटिंगला आहेत। आणि ह्या स्पर्धेची आतुरता जे खेळाडू आहेत ते दिवाळीपासून करत असतात। ॲक्च्युली ठाणा वर्सेस रायगड आपल्या परिसरात भरपूर कमी होते आणि त्याच्यामध्ये ठाणे जिल्ह्याचे दिग्गज खेळाडू असेल, उदाहरणार्थ वाकळणचा केतन म्हात्रे असेल, गोरसईबीचा भावेश पवार असेल, भिवंडीचा प्रथमेश ठाकरे असेल, तसेच रायगडमधले दिग्गज खेळाडू विश्वजित ठाकूर वगैरे असतील। तर ह्यांची एक खरं तर आपल्या बदलापूर वासियांना किंवा पुढे गेलो तर आपण मुरबाड असेल, इकडे कर्जत तालुका असेल, आपलं कल्याण डोंबिवली असेल, त्यांच्या सगळ्यांसाठी जे काय प्रेक्षक आहेत त्यांना ती खरं तर ठाणा रायगड ही एक्झिबिशन मॅच ही पर्वणीच असेल।